नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे। तर मित्रांनो, आता इकडे इरा ही अधिपतीला म्हणत असते, जिजू तुम्ही स्वेटर घेऊन आला होतात ना, तेव्हाच ताई म्हणत होती आला नुसता मागे मागे लोचट सारखा, याला तर काही काम आणि धाम हे नाहीच आहे, सारखाच फिरत असतो, काही ना काही उद्योग करतच असतो। तर आता मला माहित आहे जिजू, तुम्हाला एक सांगू का, ताईला तर तुमच्या घरामध्ये राहायचं नव्हतंच, पण तिला भुवनेश्वरीला नाही घरामधून काढायचं, तुम्हाला घरामधून काढायचं होतं। तर आता त्यावर अधिपती लगेच म्हणतो, ए बघिरा, तुम्ही असं काहीही बोलू नका, मला माहीत आहे, मला मला तर खरं तर तुमच्यावर विश्वासच नाही, तुम्ही तर काहीही बोलशाल आणि मला अक्षरावर फार विश्वास आहे, त्या असं काहीही बोलणार नाही। इकडे आता अक्षराचे बाबा हे भुवनेश्वरीला म्हणत असतात, तुम्ही असं करू नका, तुम्ही माझ्या लेकीविषयी असं बोलू नका। त्यावर आता दुर्गी लगेच म्हणते, काय रे थेरड्या, काय बोलू नको तुझ्या लेकीविषयी, अरे तुझी लेकही तशी आणि तूही तसा दळभद्री, अरे भिकाऱ्या, तुम्ही असेच आहात भिकारी। त्यावर आता भुवनेश्वरी लगेच म्हणते, दुर्गे ही काय भाषा आणि असं काय बोलतेस, अगं घरी आले पाहुण्यांबरोबर असं बोलता की, तर आता असतं कुणी कुणी गरीब, मग असं बोलायचं वय। तर आता त्यावर दुर्गी म्हणते, हो ताई, तू आता त्यांची साईड घेऊ नको, अगं आहेस ती भिकारी। दुर्गी लगेच म्हणते, ताई तुला आठवतं ना अधिपती काय म्हणताय, बरे झाली गेली एकदाची पिढा, सुंटी वाचून किडा गेला, तर आता सुटका झाली एकदाची ह्या बयामधून। तर आता भुवनेश्वरी लगेच म्हणते, अगं बस कर। त्यावर दुर्गी लगेच म्हणते, ताई अगं बस काय बस, अगं अधिपती किती खुश आहे तुला माहीत आहे ना, कालच आता फिरायला बाहेर गेले होते त्या मुलीबरोबर, आणि आपल्याला तर फोटोही दाखवलं त्यांनी, किती छान पोर आहे, उगाचच ही ब्याद आपल्या घरामध्ये पडली भिकारडी, आणि भिकारीच आहेत ते, काही नाही, आणि ही बघ किती श्रीमंतही आहे आणि दिसायला पण छान आहे, अधिपती तर फार खुश आहे। तर आता इकडे दुर्गीही म्हणत असते, इकडे आता इरा ही अधिपतीला म्हणते, अधिपती जिजू तुम्हाला असं वाटत नाही का, हे खरंच ताई अशी आहे, ते तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये का? त्यावर आता अधिपती म्हणतो, नाही मला माहीत आहे अक्षरा ही असं करणार नाही, आणि तुम्हाला सांगू का इरा, अगं मंदिरातल्या ज्योतीसारखी निर्मळ आहे माझी अक्षरा। तर आता इरा लगेच म्हणते, नाही जिजू तुम्हाला हे असं वाटतं, पण तसं नाहीये, अहो ती सारखी भांडत असते, कधीही तुमच्यावर विश्वास ठेवत नाही, असं का, तुम्ही सारखा तिच्यावर विश्वास ठेवता आणि ती नाही, आणि तिने आता भुवनेश्वरी मॅडमलाही घराच्या बाहेर काढायचा प्लॅन केला होता, स्वतः तर आलीच आली आणि तुम्हालाही घराच्या बाहेर काढायचं होतं, नाही नाही, माझी अक्षरा असं काहीही करणार नाही। तर मित्रांनो, खरंच अधिपतीला अक्षरावर फार विश्वास असतो, असा काहीसा ट्विस्ट आपल्याला बघायला भेटणार आहे।